राज्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आणि त्याचा थेट परिणाम हा विजेच्या मागणीवर दिसून येतोय। वाढत्या उष्णतेमुळे वातानुकूलित यंत्रणा आणि कूलरचा वापर वाढलाय। महावितरणच्या विजेची मागणी वाढली आहे। यापूर्वी विजेची 27,187 मेगावॅटचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता। मात्र आगामी दिवसांमध्ये हा उच्चांक मोडीत निघण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुण्यात रेकॉर्डवरच्या आरोपीला पिस्तुलासह अटक केली आहे। नांदेड सिटी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आरोपीने एका तरुणाची हत्या करण्यासाठी पिस्तूल आणल्याची कबुली दिली आहे। आरोपी विनापरवाना हत्यार बाळगत होता। नाशिकच्या येवला शहरामध्ये जात असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं। शहरातल्या समर्थकांनी त्यांचं स्वागत केलं। नाशिकच्या येवल्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। यानंतर राष्ट्रवादीचे नेते संभाजी पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला। दरम्यान लवकरात लवकर मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। संभाजी पवार शेतकऱ्याच्या बांधावर अशा प्रकारे आग लागली। गॅस पाईपलाईन फुटल्यानं संभाजीनगरमध्ये अशा प्रकारे आग लागली। संभाजीनगरच्या लाडगावमध्ये भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावरून MIDCला गॅस पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। त्यामुळे जालना महामार्गालगत मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ तयार झाले। आग लागल्यामुळे MIDCकडे जाणारा गॅस पुरवठा बंद करण्यात आला। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये वाळू वाहतुकीच्या मुद्द्यावरून ट्रक चालकाला अडवून मारहाण केली। या प्रकरणामध्ये पैठण पोलीस ठाण्यामध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। भीतीपोटी फिर्यादीनं 10,000 रुपये दिल्याचं तक्रारीमध्ये नमूद केलं। त्यानंतर आरोपींनी लाकडी काठीनं मारहाण केली।